शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यामध्ये. कपिल सिब्बल आज आमदार अपात्रतेवर युक्तिवाद करणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा आज युक्तिवाद संपणार. ठाकरे सेनेचा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे सेना युक्तिवाद करणार आहे. सुनावणी कदाचित उद्यापर्यंत देखील जाऊ शकते. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. पक्ष विकत घेण्याच्या प्रक्रियेवर त्यांनी बोट ठेवलंय. पक्ष आणि चिन्हाचा युक्तिवाद अत्यंत महत्त्वाचा, राऊतांची प्रतिक्रिया. धनुष्यबाण गोठवलं जाईल. शिवसेना ठाकरेंना परत दिली जाईल. महिनाभरामध्ये शिवसेना पक्ष चिन्हावर निकाल येईल असं वाटतं. शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीवर अॅडव्होकेट सरोदेंचा मोठा दावा. निवडणूक आयोग दलाल अमित शहांच्या दबावामध्ये 5,000 कोटीमध्ये शिवसेना विकली. सेटिंग बेटिंगमध्ये जनतेचे 5,000 कोटी गेले. संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर आरोप. लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित. संसदेच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. लोकसभेमध्ये आज पंतप्रधान मोदी, अमित शहा उपस्थित होते. संसदेच्या अधिवेशनाचे 19 दिवस वाया गेल्यावर म्हणता चर्चेस तयार. मल्लिकार्जुन खरगेंचं अमित शहांना उत्तर. चर्चेसाठी तयार असल्याचं काल अमित शहांनी म्हटलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. संसद भवनामधील पंतप्रधान कार्यालयामध्ये दोन्ही नेत्यांची बैठक. संसदेचं कामकाज संपल्यानंतर होत असलेली ही बैठक महत्त्वाची. शहांना तात्काळ उपपंतप्रधान व्हायचे, पण मोदींचा त्याला नकार आहे. उपपंतप्रधान पद घोषित करा. शहांच्या मागणीला मोदींचा नकार. अमित शहांबाबत राऊतांचा मोठा दावा. अमित शहा चर्चेसाठी तयार, मात्र विरोधक चर्चेला तयार नाहीत. विरोधकांचं फक्त राजकारण सुरू आहे. देशात अराजकता पसरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका. राहुल गांधी चोर आहेत, त्यांच्यामध्ये हिंमत नाही. काँग्रेस चालवण्यासाठी राहुल गांधी झारखंडमधून पैसे आणतात. राहुल गांधींच्या मानसिकतेमध्ये जिन्नांच्या आत्मा. भाजप खासदार निशिकांत दुबेंचा राहुल गांधींवर निशाणा. आणि एक महत्त्वाची बातमी. नाशिक महापालिकेसमोर पवारांच्या राष्ट्रवादीचं खड्ड्यांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे. नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला अशा घोषणा देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. पोवाडे म्हणत प्रशासनाला खड्ड्यांबाबत जाब विचारला जात आहे. थेट आपण माहितीसाठी नाशिकमध्ये जाऊयात. आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडे. पवन, नाशिक मधल्या खड्ड्यांच्या विरोधात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. नक्कीच आपण जर बघितलं तर नाशिक शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था असेल, त्याचबरोबर रस्त्यावर पडलेले खड्डे असतील, यामुळे अनेक नागरिकांना आपला बळी जो आहे तो गमवावा लागला आहे. अनेक नागरिक जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत. आणि या संपूर्ण मुद्द्यांवरती आता राजकीय पक्ष देखील आपल्याला आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळतंय. महापालिकेसमोर अगोदर ठाकरेंची शिवसेना असेल, अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, यांच्याकडून आंदोलन करण्यात आलं. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील आज नाशिक महापालिकेसमोर नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला अशा पद्धतीचा आशयाचं बॅनर लावत आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. तर पोवाड्यांच्या माध्यमातून मनपा प्रशासनाला जाब जो आहे तो देखील विचारला जात आहे. आपण जर या आंदोलनामध्ये बघितलं तर महिला असतील, पुरुष असतील, तरुण मंडळी असेल, मोठ्या संख्येने या ठिकाणी हातात विविध आशयांचे पोस्टर घेऊन या ठिकाणी आपल्याला आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच धन्यवाद पवन एकूणच माहितीबद्दल. तर नाशिक महापालिकेसमोर पवारांच्या राष्ट्रवादीनं खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलंय. राहुल गांधी एकीकडे गृह मंत्रालयाला प्रश्न विचारतात, दुसरीकडे तेच गृह मंत्रालयाला बोलू देत नाहीत. कंगना रनौत यांची टीका. विरोधकांकडे मांडण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे उरलेले नाहीत. कंगना रनौत यांचा हल्लाबोल. विरोधकांमुळे अधिवेशन चालत नाही. राहुल गांधी माकड चेष्टा करत आहेत. खासदार नरेश मस्के यांची टीका. मालमत्तेच्या आरोपा प्रकरणामध्ये राहुल गांधींची सुप्रीम कोर्टामध्ये धाव. राहुल गांधींची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. राहुल गांधींकडनं अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान. आरोपींची सीबीआय आणि ईडी चौकशी करण्याचे हायकोर्टाचे आदेश. उत्तराखंडमध्ये माझ्या कार्यक्रमानंतर भाजपाकडनं स्टेजचं शुद्धीकरण. राज्यसभेमध्ये मल्लिकार्जुन खरगेंचं विधान. मी राजकीय मुद्दा बनवू इच्छित नाही. मल्लिकार्जुन खरगेंचं स्पष्टीकरण. या प्रकरणाची आम्ही चौकशी करू. जेपी नड्डांचं राज्यसभेमध्ये उत्तर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटं बैठक. राजकीय घडामोडींसह निधी वाटपासह चर्चा झाल्याची माहिती. दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक. अधिवेशन सुरू असल्यामुळे पवारांची 8 खासदारांसोबत चर्चा. मतदारसंघामधील कामांबाबत पवारांकडनं विचारणा. बैठकीनंतर अमोल कोल्हेंची माहिती. मुंबईमध्ये वर्षावर आंदोलन का करू नये, वेळेवर काय डाव फिरेल सांगता येत नाही. वर्षावरील आंदोलनाच्या प्रश्नावरून जरांगेंचं उत्तर.
राजकीय आणि सामाजिक आंदोलनामध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय 31 मार्च 2027 पर्यंत ज्या गुन्ह्यामध्ये दोषारोपपत्र दाखल होतील असे खटले मागे घेतले जाणार। प्रमाणपत्रासंदर्भामध्ये बावनकुळेंचा हस्तक्षेप कशासाठी? हस्तक्षेप नाही म्हणता मग पत्र कशासाठी दिलं? मनोज जरांगेंचा बावनकुळेंना सवाल। राज ठाकरे यांच्याकडनं पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक रद्द। राज ठाकरेंनी शहर पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत। चंद्रकुमार बोस यांच्याकडनं आझाद हिंद पार्टी स्थापनेची घोषणा। देशातील तरुणांना एकत्र आणण्यासाठी आझाद हिंद पार्टीची स्थापनेची घोषणा। चंद्रकुमार बोस हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू आहेत। मंत्री उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड। पायलटला तांत्रिक बिघाड लक्षात आल्यानं अनर्थ टळला। नागपूरहून गडचिरोलीला जाणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला। चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी उदय सामंत बैठक घेणार। 16 ऑगस्टला उद्योगमंत्री उदय सामंत प्रत्यक्ष बैठक घेणार आहेत। चाकणमधील रस्त्यांच्या दुरावस्थेवर उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे। मुंबई लोकलना प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गासाठी मोठा निर्णय। केंद्र सरकारने मंजूर केलेल्या एसी लोकल पुढच्या वर्षी दाखल होणार। मुख्यमंत्र्यांच्या मागणीनुसार 238 एसी लोकल मंजूर करण्यात आल्या। महाराष्ट्रामधील विविध सेवा भरती परीक्षांची पद्धत अधिक सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय। या समितीमध्ये पोलीस महासंचालकांचा देखील समावेश। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय। मुंबईमधील जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांसाठी खुशखबर। ब वर्गाच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीच्या मुद्रांक शुल्काबाबत महत्त्वाचा निर्णय। सध्याच्या बाजारभावानुसार मुद्रांक शुल्क न आकारता सन 1979च्या दरानुसार आकारलं जाणार। 17 ऑगस्ट पासून मराठी न आल्यास रिक्षा टॅक्सी चालकांचं लायसन रद्द होणार। जुजबी मराठी न आल्यास चालकाला 1 महिन्याची नोटीस दिली जाणार। महिनाभरामध्ये मराठी न शिकल्यास 3 महिन्यांसाठी लायसन रद्द होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय। ध्वजारोहणासाठी नाव जाहीर। अजून पालकमंत्रीपदाची घोषणा नाही। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी गोगावले अजूनही वेटिंगवर। 15 ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये भरत गोगावले ध्वजारोहण करणार। अदिती तटकरे कोकण विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये ध्वजारोहण करणार आहेत। कुंभमेळा झाला सत्ताधाऱ्यांच्या कमाईचा मेळा। कुंभमेळ्याच्या नावाने बनावट वर्क ऑर्डर प्रकरणावर वर्षा गायकवाडांची टीका। भाविकांच्या श्रद्धेवर जनतेच्या पैशांवर टाकलेला दरोडा। वर्षा गायकवाड यांची टीका। दिल्लीमधील आंदोलनामध्ये अल्पवयीन मुलांच्या उपस्थितीवरून अभिजित दिपके आणि इतरांच्या विरोधामध्ये इंदोर गुन्हे शाखेकडे तक्रार। मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारीची तक्रार। पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी। मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृताच्या पत्नीनं जीवन संपवलं। मृत नागेश गायकवाड यांच्या पत्नी सोनाली गायकवाड यांनी रात्री गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं। भोसरी MIDC पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद। हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांनी शक्तीपीठ महामार्गाची जमीन मोजणी बंद पाडली। जमीन गेल्यावर शेतकऱ्यांनी खायचं काय? आमदार संतोष बांगर यांचा सवाल। अशा दलालांना दिसेल तिकडे ठोका। दलाल भावेश कावरेच्या जाहिरातीवरून वरुड सरदेसाईंचा संताप। नॉनव्हेज खाणाऱ्यांना इथे घर मिळणार नाही। दलाल भावेश कावरेच्या ताडदेवमधील जाहिरातीवरून वाद। आदित्य ठाकरे यांच्याकडनं मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरावस्थेचा व्हिडिओ पोस्ट। मुंबई नाशिक मार्गावरील भिवंडीचा मार्ग आदित्य ठाकरेंकडनं पोस्ट। ट्रिपल इंजिन सरकारचं कमाल काम पोस्टमधून आदित्य ठाकरेंची टीका। आदित्य ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर। नाशिक शहर आणि परिसरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची आदित्य ठाकरे पाहणी करणार आहेत। पाहणीनंतर आयुक्तांची देखील भेट घेणार। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडीमधल्या रस्त्याच्या दुरावस्थेची जिल्हा प्रशासनाकडनं दखल। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह आमदार हिरामण खोसकर यांच्याकडून पेगलवाडी रस्त्याची पाहणी। शालेय विद्यार्थिनींनी बाटलीचा माईक हाती घेत दुरावस्थेची व्यथा मांडली होती। पेगलवाडीमधल्या रस्त्याच्या दुरावस्थेची जिल्हा प्रशासनाकडनं दखल घेण्यात आलेली आहे। शालेय विद्यार्थिनींनी बाटलीचा माईक हाती घेत दुरावस्थेची व्यथा मांडली होती। नाशिकच्या इगतपुरीमधील तहसीलदारांचं शासकीय निवासस्थान 12 वर्षापासून दुर्लक्षित। देखभालीअभावी शासकीय बंगल्याची दुरावस्था। बंगल्यातील सामान वस्तू चोरट्यांनी लांबवल्याचा आरोप। पालघरच्या जव्हार मोखाडा मुख्य मार्गावर 3 फुटांचे खड्डे। अपघातांचा धोका वाढला। मुंबई नाशिक महामार्गावरील जव्हार फाटा रेल्वे पुलाखाली धोकादायक स्थिती। पाणी साचल्यामुळे खोलीचा अंदाज येत नसल्यामुळे अपघातांचा धोका।
परळी शहरालगतचा टोकवाडी जिरेवाडी कणेरवाडी बायपास रस्ता रेल्वे पुलाच्या कामासाठी गेल्या 6 महिन्यांपासून बंद आहे. पुलाचं काम रखडल्यामुळे नागरिक आणि व्यावसायिकांना मोठा त्रास. काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी. अकोल्याच्या बाळापूरमधील निंबी गावामध्ये रस्त्याची दुरावस्था. विद्यार्थ्यांसह नागरिकांची जीवघेणी कसरत. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम. जिल्हा प्रशासनाची समस्येकडे डोळे झाक. स्थानिक नागरिक संतप्त. लातूरच्या उदगीर तुळजाभवानी मंदिरातील लाडू प्रसादावरून मंदिर संस्थान तोट्यात. तुळजाभवानी मंदिरातील लाडू प्रसादाच्या सुविधेमध्ये बदल होण्याची शक्यता. लाडू प्रसादामधून मंदिर संस्थानाला तोटा, मात्र कंत्राटदार मालामाल. 30 रुपयांच्या लाडू विक्रीमधून खासगी उद्योजकाला 1,77,00,000चा फायदा. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्या बोधचिन्हाला मंजुरी. नव्या बोधचिन्हाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली. बोधचिन्हामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिमा आणि कटिबद्ध जनहिताय हे ब्रीदवाक्य समाविष्ट करण्यात आले. मीरा भाईंदर पालिकेच्या नामकरणाच्या प्रस्तावाला नागरिकांचा तीव्र विरोध. मराठी एकीकरण समितीचा आंदोलनाचा इशारा. परप्रांतीय नावे आणि खासगी बिल्डरच्या नावाचे उदात्तीकरण न करण्याची मागणी. बुलढाण्यामधील भोकरच्या जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षक बाळू गव्हाणे रुजू. शिक्षक बाळू गव्हाणे वर्षभरापासून शाळेमध्ये गैरहजर होते. TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. बुलढाण्यामध्ये 268 शिक्षक पदांच्या भरतीमध्ये पसंतीक्रम लॉक करताना पवित्र पोर्टलवर तांत्रिक अडचणी. पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत संपल्यामुळे सरकारने योग्य निर्णय घेण्याची मागणी. यवतमाळ जिल्ह्यातील 2700 शाळांमध्ये सध्या पोषण आहार बंद. शाळांमध्ये 8 दिवसांपासून पोषण आहार बंद असल्याचं वास्तव समोर. अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बुटांचं देखील वाटप नाही. पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये नसरापूर घटनेची पुनरावृत्ती टळली. आरडाओरडा केल्यानंतर शेजारची व्यक्ती धावून आल्यामुळे अल्पवयीन चिमुकलीचा जीव वाचला. वेले पोलीस ठाण्यामध्ये संजय सोपान धरपाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल. अल्पवयीन बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या पुरंदरच्या कोळविहिरे गावात कडकडीत बंद. आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी. मुळशी पॅटर्न 2 चित्रपटांच्या नावाला मुळशीकरांचा विरोध. तालुक्याची बदनामी होत असल्याचा मुळशीकरांचं मत. पौड गावामध्ये बैठक घेऊन मुळशीकर गावागावामध्ये ठराव घेणार असल्याचं केलं जाहीर. नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त. लाखो रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. नोटा छापण्याचं साहित्य सामुग्रीसह दोघांना अटक.